नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती लाडक्या बहिणींना दिली जाते। काल देखील दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की मार्च महिन्याचा हप्ता असेल, एप्रिल महिन्याचा हप्ता असेल तर आम्हाला कधी मिळणार याची कन्फर्म अपडेट द्या। तर लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांना एकच उत्कंठा लागलेली आहे की मार्च महिन्याचा हप्ता आमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये कधी जमा होणार। तर लक्षात घ्या, हा प्रश्न तर कॉमनच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शासनाची तयारी असेल किंवा शासकीय मान्यता देणारा जी.आर असेल, मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील तर यांची जी वित्त विभागामार्फत परमिशन द्यावी लागते। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर या ज्यावेळी होतील त्याच्यानंतरच लगेचच लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्राचं जी.आरचं अधिकृत पोर्टल आहे तर या ठिकाणी जी.आर प्रसिद्ध होतो। तर हीच अजून अपडेट आले नाही आहे। शासनामार्फत हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे ती सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे, पण अजून देखील अधिकृत जे जी.आरचं महाराष्ट्राचं अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी.आर अजून आलेला नाही आहे। साधारणतः मागील 2 ते 3 महिन्यांपासून लाडक्या बहिणींना माहितीच आहे की हप्ते वितरणासंदर्भातली जी प्रोसेस आहे तर यासाठी उशीर होत आहे। साधारणतः टेक्निकल प्रोसेस असेल, त्यानंतर वित्त विभागाची बैठक असेल, महिला बाल विकास विभागाची बैठक असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे या हप्ते वितरणासाठी विलंब होत आहे। साधारणतः लवकरच हा जी.आर प्रसिद्ध व्हावा हीच आपल्यामार्फत विनंती आहे आणि साधारणतः याच आठवड्यामध्ये हा जो जी.आर आहे तो प्रसिद्ध होईल। पण हप्ते वितरण मात्र आता निश्चित अशी वेळ सांगता येत नाही आहे, पण कन्फर्म म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये लक्षात घ्या जे हप्ते वितरण आहे ते होणार आहे। कारण का आता या आठवड्याचे फक्त 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे जी.आर प्रसिद्ध होण्यावरतीच या सगळ्या वेळा आहेत त्या डिपेंड आहेत। तर आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आजपासून कोणत्याही वेळी हा जी.आर पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो। निश्चित अशी वेळ नाही आहे। जी.आर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। तर साधारणतः लक्षात घ्या की एप्रिल महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना केवळ मार्च महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे। 2 हप्ते मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे, पण मिळालेल्या माहितीनुसार जो लाभ वितरित केला जाणार आहे तो फक्त आणि फक्त मार्च महिन्याचाच हप्ता आहे तो येणार आहे। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ई-KYC दुरुस्ती झालेली आहे, अशाच पात्र बहिणींना हा जो हप्ता आहे तो येणार आहे। ई-KYC झाली नाही आहे, दुरुस्ती झाली नाही आहे, 61 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यानंतर KYC केलेली नाही आहे आणि लक्षात घ्या की निकषांमध्ये बसत नसाल तर मात्र हा लाभ आहे तो येणार नाही आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओज पाहत आहेत, हप्ते वितरण सुरू झालेले आहे, तारखा सांगितल्या जात आहेत, लाखोच्या संख्येने असे व्हिडिओज लाडक्या बहिणी पाहत आहेत, परंतु अजून कोणतीच घोषणा नाही आहे। या पुढील काही दिवसांमध्ये आजपासून ही जी.आरची घोषणा होणं अपेक्षित आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।